शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी एनालिसिस, निफ्टी येणाऱ्या वीकसाठी कशाप्रकारे मोमेंटम दाखवू शकतो, थोडंसं त्याच्याबद्दल स्टडी करणार आहे. सोबतच जो पण व्हिडिओ असणार ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. ओके. तर आता आपण स्टार्ट करूया. त्याच्या आधी थोडंसं जर का आपण बघायला गेलो, तर लाईव्ह मार्केटमध्ये पण आपण आज डिस्कशन केलं होतं. अल्मोस्ट सिमिलर बिहेवियर ह्याच्यामध्ये झालंय आणि जर का तुम्हाला पण लाईव्ह मार्केटचे अपडेट पाहिजे असेल, तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस करा. जेणेकरून लाईव्ह मार्केटची जी पण नोटिफिकेशन असेल किंवा जे पण आपले अपकमिंग व्हिडिओज असतील, ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील. ओके. आणि सोबत जर का तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉइन नसाल, तर टेलिग्राम चॅनलला पण जॉइन होऊ शकता. तिथं बाकीचे पण तुम्हाला अपडेट मिळून जातील. आता आपण येऊया डायरेक्टली निफ्टीच्या वीकली टाईम फ्रेमवरती. जर का आपण निफ्टीला वीकली टाईम फ्रेम एनालिसिस करायला गेलो, तर मार्केटमध्ये जी आज सेलिंग आली, ह्याच्याबद्दल थोडंसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण डिस्कशन केलं होतं. आणि त्यानंतर जर का आपण बघायला गेलो, तर मार्केट कंटिन्युअसली सेम कलर 4 वीक रेडमध्ये गेलेत. ओके. तर एक प्रोबॅबिलिटी आहे, एक एनालिटिकल स्टडी असतो. एनालिटिकल स्टडीचं ॲक्युरसी थोडीशी कमी असते. बट एक स्टडी असा सांगतो आपल्याला, की जर का ह्याच्या आधी पण अशा काही गोष्टी झाल्या असतील, देन आपण तशा प्रकारे मार्केट रिएक्ट करू शकते. हा पण एक स्टडीचा पार्ट आहे. जर का इथं बघायला गेलो, तर इथं पण मार्केटनं फर्स्ट वीक ग्रीन केला, सेकंड ग्रीन केला, थर्ड ग्रीन केला, फोर्थ ग्रीन केला. त्यानंतर अल्टरनेटिव्ह कलर ह्याच्यामध्ये तयार झाला होता. आता त्याच्यानंतर अजून ह्याच्या आधी बघूया कसं काय झालं होतं. तर ह्याच्या आधी पण सेम टू सेम 1, 2, 3, 4 4 वेळा कंटिन्यू सेम कलर कॅन्डल झाली. त्यानंतर अपोझिट कलर कॅन्डल झाली. त्याच्या आधी जर का आपण बघायला गेलो, तर इथं पण 1, 2, 3 वेळा सेम झाला. त्यानंतर अपोझिट कलर तयार झाला. त्यानंतर अगेन पाठीमागे गेलो, तर 1, 2, 3, 4 कलर सेम झाला. अपोझिट कलर तयार झाला. म्हणजे हिस्ट्री आपल्याला काय सांगते, जर का आपण हा एक अपवाद जर का सोडला, तर हिस्ट्री आपल्याला सांगते, की अल्मोस्ट 70% to 80% चान्सेस आहेत, की जर का 4 टाईम मार्केटनं सेम कलर कॅन्डल क्रिएट केली असेल वीकली टाईम फ्रेमवरती, देन अगेन त्याच्यानंतरचे जो वीक असतो, तो प्रोबॅबिलिटी अल्टरनेटिव्ह कलर कॅन्डल होऊ शकतो. इट्स प्रोबॅबिलिटी डोजी पण बनू शकते किंवा अल्टरनेटिव्ह कलर. म्हणजे आता ह्या कंडिशनला बघायला गेलो, तर ह्या कंडिशनला 4 टाईमला थोडंसं रेड कलरमध्ये मार्केट गेलं, तर एक्स्पेक्टेशन आहे, की मार्केट ग्रीन कलर कॅन्डल पण बनवू शकते. आता ही जर प्रोबॅबिलिटीचा पार्ट आहे आणि प्रोबॅबिलिटी डिपेंड करते मार्केट सिनारिओ, मार्केट कंडिशन्सवरती. बट जसं आपण एक हिस्ट्री चेकआउट केली, तर हिस्ट्री आपल्याला जे सांगते त्याप्रकारे आपण त्याच्यामध्ये स्टडी करायचा प्रयत्न करतोय. सेकंड थिंग काय होती? सेकंड थिंग ही आहे, की मार्केटने काय केलंय, मार्केटने खूप वेळा हे लेव्हल मल्टिपल टाईम कन्सॉलिडेशन केलं. ऑलमोस्ट जर का आपण बघायला गेलो, तर 2-3 महिन्यापासून मार्केट एकाच रेंजमध्ये फसलेलं. त्यानंतर स्ट्राँगेस्ट ब्रेकआउट आला होता आणि मार्केटनं तिला कंप्लीटली खाल्ल्यागत झालंय. ओके. तर इथून एवढा चांगला ब्रेकआउट येऊन सुद्धा मार्केटनं त्याला सस्टेन नाही केलं आणि मार्केट पूर्णच्या पूर्ण डाउन साइडला आलंय. एक गोष्ट चांगली केली, की ज्या कॅन्डलचा ब्रेकआउट आहे, त्या कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोजिंग अजून तर आलं नाहीये. जर का ह्याच्या खाली विकली कॅन्डलचा रेड कलरचा क्लोजिंग भेटला, देन प्रोबॅबिलिटी जास्त आहे, की मार्केट डाउन साइडची मोमेंटम कंटिन्यू दाखवू शकते. कारण की ह्याच्या खाली त्याला स्ट्राँग सपोर्ट भेटत नाहीये. ओके. तर हे सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत, तर थोडंसं ग्लोबलमध्ये अनसर्टनिटी आहे. आपल्याला माहिती आहे, की जुलै महिन्यात टॅरिफचा डिसिजन येणार होता, बट स्टिल अजून ते पेंडिंग आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये मे बी होऊ शकतंय. बघूया. काही-काही आर्टिकलमध्ये तर ऑक्टोबरपर्यंत न्यूज यायला लागल्या. म्हणजे लवकरात लवकर जेवढं ते सॉल्व्ह होईल, तेवढं मार्केटमध्ये एक प्रोबॅबिलिटी आपल्याला मोमेंटम बघायला भेटेल, ईदर अपसाइड ओर डाउनसाइड. बट असं जोपर्यंत ते न्यूज पेंडिंगमध्ये राहील, तोपर्यंत मार्केटमध्ये पण थोडंसं कन्फ्युजन राहू शकतंय. सेकंड थिंग जर का आपण बघायला गेलो, तर इथं आपल्याला येतोय स्ट्राँगेस्ट बायिंग एरिया, जो की बायिंग एरिया आजच्या डेमध्ये पण आपण डिस्कस केलं होतं, की ह्याच्या खाली म्हणजे मार्केट 24,800 च्या आसपास जर का आला, तर 24,800 पासून 24,700 पर्यंत जर का मार्केट जर का आला, तर तिथून मार्केट आपल्याला जर का पॅटर्न पॅराडायझेशन जर का दिसला, देन आपण त्याच्यामध्ये रिव्हर्सल प्लॅन करू शकतोय. ओके. तर जर का आपण बघायला गेला मार्केट स्टार्टिंगला गॅप डाउन ओपन झाला. गॅप डाउन ओपन झाल्यानंतर आपण डिस्कशन केलं होतं, की मार्केट एका रेंजमध्ये फसलं होतं. त्यानंतर एक रेंज जर का डाउन साइडला ब्रेक केली, तर डाउन साइड मोमेंटम दाखवू शकते. आपण स्कॅल्पिंग प्लॅन करत होतो, बट रिस्क रिवॉर्ड चांगला भेटला आणि त्याच्यामुळे त्याला अव्हॉइड केला. त्यानंतर जर का आपण बघायला गेलो, तर इथं आपण डाउन साइडचा प्लॅन अजिबात नाही केला. का नाही केला प्लॅन? बिकॉज जर का आपण बघायला गेलो, तर ऑलरेडी मार्केट टॉपपासून बॉटमपर्यंत एवढं स्ट्राँग डाउन साइडला आलाय. मार्केट एक स्ट्राँग बायिंग झोनपाशी आला. तर इथून मार्केट एक्स्पेक्टेशन नाही आहे, की मार्केट डाउन साइडला जाईल. मग काय एक्स्पेक्टेशन होतं? तर मग एक्स्पेक्टेशन हे होतं, की मार्केट प्रोबॅबिलिटी आहे, की साइडवे टाईमपास दाखवू शकते किंवा रिव्हर्सल दाखवू शकते. जर का रिव्हर्सल दाखवायचं असतं, देन त्याच्यामध्ये त्या लेव्हलच्या आसपास जर का आला असता, प्राइस एक्शन बनला असता, देन रिव्हर्सल दिसला असता. बट मार्केटनं साइडवे मोमेंटम दाखवली. हे सगळे गोष्टी आपण लाईव्ह मार्केटमध्ये डिस्कस केले होते.
आणि जर का तुम्हाला सगळी गोष्ट बेसिक टू ॲडवान्स जर का शिकायच्या असेल, तर डेफिनेटली WhatsApp करू शकता. त्याच्यावर तुम्हाला फर्दर इन्फॉर्मेशन भेटून जाईल. जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो, ही मार्केटमध्ये जी आज पॅनिक सेलिंग आली, ह्याच्या पाठीमागचा जो कलाकार होता, ओके, म्हणजे कोण कॉन्ट्रिब्युशन दिलं, तर निफ्टी आयटी. निफ्टी आयटीनं चांगलं कॉन्ट्रिब्युशन केलंय आजच्या डेला. जर का आपण बघायला गेलो पी-एस-यू बँकनं पण चांगले कॉन्ट्रिब्युशन दिलंय. काल आयटीनंच कॉन्ट्रिब्युशन दिलं, तर आज पी-एस-यूनं कॉन्ट्रिब्युशन दिलं. निफ्टी मेटल जवळपास 1.5-2% डाउन होता. अल्मोस्ट सगळे डाउन होते जास्त करून. बट जास्त कॉन्ट्रिब्युशन कुणाचं आहे, तर जास्त कॉन्ट्रिब्युशन यायला लागलंय पी-एस-यू बँक आणि निफ्टी आयटी. ओके. तर निफ्टी आयटीचं हेवी वेटेज आहे निफ्टी 50मध्ये. त्याच्यामुळे निफ्टी आयटीचा कुठं स्ट्राँग सपोर्ट यायला लागलेत. निफ्टी आयटी कुठं एक्झॅक्टली सपोर्ट प्लॅन करू शकते, तर त्या गोष्टी आपण डिस्कस करणं पण गरजेचं आहे. जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो, तर आयटीमध्ये तर निफ्टी आयटीला थोडंसं जर का आपण बघायला गेलो, तर एक्स्पेक्टेशन आज मॉर्निंगला पण आपण चेकआउट केलं होतं, की एक्स्पेक्टेशन आहे डाउन साइडला एक गॅप पेंडिंग आहे. एक्स्पेक्टेड आहे, की मार्केट डाउन साइडला गॅप फिल करू शकते. तर हे गॅप फिल करू शकते हे वाटतच होतं आणि ते मार्केट फिल करून पण डाउन साइडला गेलंय. जर का आपण बघायला गेलो, तर अल्मोस्ट ह्याच्यामध्ये 0.5चं लेव्हल जे की इम्पोर्टंट स्ट्राँगेस्ट लेव्हल आहे. तर ह्याच्या आसपास मार्केट यायचा प्रयत्न करू शकतं आणि इथं मार्केट जर का आला, तर एक्स्पेक्टेशन आहे, की थोडंसं मार्केट पॉज होऊ शकते किंवा रिव्हर्सल एक्स्पेक्टेड आहे आणि त्यानंतर जर का मार्केटनं त्याला रिस्पेक्ट नाही दिलं, तर ह्याच्या खाली पण एक गॅप पेंडिंग आहे, जे की 0.618 गोल्डन नंबर येतो. तर तिथं पण मार्केट एक्स्पेक्टेशन आहे, की त्या ठिकाणी मार्केट रिव्हर्सल जायचे चान्सेस खूप जास्त आहेत. ओके. तर निफ्टी आयटी जर का इथून जर का रिव्हर्सल जर का यायला लागला किंवा निफ्टी आयटी जास्त डाउन साइडला तर नाही, ॲट लीस्ट जरी गेला, तरी निफ्टी 50मध्ये थोडीशी उमेद ह्याच्यामध्ये राहू शकते. जर का निफ्टी आयटीतून जर का पॉज झाला, साइडवेज जाऊन रिव्हर्स जर का झाला, तर आपल्याला ह्याच्यामध्ये रिव्हर्सल बघायला भेटू शकते. ओके. तर इथपर्यंत आपण डिस्कशन केलं. जर का आपण ह्याच्यामध्ये 15 मिनिट टाईम फ्रेमवरती थोडंसं ह्याच्यामध्ये डेली टाईम फ्रेमवरचं का आपण बघायला गेलो, तर एक्स्पेक्टेशन कसं आहे, पुढचं मोमेंटम कशाप्रकारे होऊ शकतं. तर मार्केट ऑलरेडी टॉपपासून एवढं डाउन साइडला आलाय. मार्केटचा जो ट्रेंड आहे, हा क्लिअर कट डाउन ट्रेंड झाला शॉर्ट टर्मसाठी, ना की लाँग टर्म. लाँग टर्मसाठी मार्केट बुलिश आहे. बट शॉर्ट टर्मसाठीचा जो ट्रेंड आहे, स्विंग इथून जर का आपण बघायला गेलो, क्लिअर कट हा जो ट्रेंड आहे, हा सेल ऑन राईजवाला ट्रेंड आहे, डाउन ट्रेंडचा ट्रेंड आहे. तर इथं मार्केट थोडंसं काय करतंय, मार्केट थोडंसं हे वाला जे एरिया आहे, इथं एक मार्केट साइडवे मार्केट गेलं होतं, त्यानंतर इथं ब्रेकडाउन भेटला. आता हे ब्रेकडाउन जर का सस्टेन झाला, चुकून जर का इथून जर का रिव्हर्सल नाही आला मोठा, देन हा ब्रेकडाउन जर का सस्टेन झाला, तर मार्केटमध्ये ही जर का मोमेंटम चुकून जर का मार्केटनं 24,700 हे लेव्हल जे आहे, इथे जर खाली जर का ते जर का तोडायचा प्रयत्न केला, तर मार्केटसाठी मोठी मोमेंटम, मोठी रेंज डाउन साइडला ओपन होतंय आणि तिथं मार्केट एक्स्पेक्टेशन आहे, की त्या ठिकाणी मार्केट यायचा प्रयत्न होऊ शकतोय. जर का आपण थोडंसं पाठीमागे बघायला गेलो, तर मल्टिपल टाईम मार्केटनं इथं सपोर्टचा प्लॅन केला होता. खूप वेळा इथं मार्केटनं सपोर्ट घेतलाय आणि एक्स्पेक्टेशन आहे, की ह्या लेव्हलला आला, तर इथं पण मार्केट पॉज किंवा इथं पण मार्केट सपोर्ट घेऊ शकतंय. ओके. तर त्यानंतर मार्केटसाठी जो स्ट्राँगेस्ट बायिंग एरिया यायला लागला, तो हा एरिया यायला लागला. तर ह्याच्या आसपासच रिव्हर्सल एक्स्पेक्टेड आहे. बट जर का चुकून जर का मार्केटने हे लेव्हल ब्रेकडाउन दाखवला, तर मार्केटसाठी मेजर मोमेंटम डाउन साइडसाठी ओपन होऊ शकते. ओके. हे डिपेंड करते अपकमिंग डेज, अपकमिंग वीकमध्ये डिपेंड करते. जर का अपकमिंग डेज किंवा अपकमिंग वीकमध्ये इथून जर का रिव्हर्सल आला, जोपर्यंत का 24,700 खाली येत नाहीये, तोपर्यंत काही अडचण नाहीये. पण जर का 24,700 वरती जर का गेला, तर नो प्रॉब्लेम. बट 24,700 जर का खाली जर का मार्केट सस्टेन राहिला, तर आपल्याला फर्दर डाउनसाइड मोमेंटम बघायला भेटू शकते. त्याचे वेगवेगळे रिझन्स आहेत. जसं की आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलो, निफ्टी आयटी पण ह्याच्यामध्ये थोडंसं पॅनिकमध्ये येऊ शकतोय. जर का इथं मार्केट सपोर्ट नाही भेटला, तर निफ्टी आयटीसाठी पण खाली ओपन रेंज जाते. त्यानंतरनं मेजर कॉन्ट्रिब्यूट करणारा प्लेयर कोण आहे? बँक निफ्टी. बँक निफ्टी, फिन निफ्टी जे आहेत, हे मेजर कॉन्ट्रिब्यूट करतात निफ्टीला. तर जर का हे पण जर का रेंज त्यानं जर का ब्रेकडाउन दाखवली, म्हणजे ही पण रेंज जर का ब्रेकडाउन दाखवली, तर इथं पण एवढं स्ट्राँगेस्ट कोणतेही पण लेव्हल्स येत नाहीयेत. तर तसं की 55ला चुकून जर का ब्रेकडाउन दाखवलं, सस्टेन राहिला 56 त्याच्या खाली डाउन साइडला, तर मग ही एवढी मोठी रेंज आहे, ही जर का ब्रेकडाउन आली, तर इथून पण डाउन साइड मोमेंटम एक्सपेक्टेड आहे आणि निफ्टी आयटी पण जर कॉन्ट्रिब्यूट केला, दोघांनी जर का कॉन्ट्रिब्युशन दाखवले आणि रिलायन्सनं जर का कॉन्ट्रिब्युशन दाखवलं, तर मार्केटसाठी एक चांगले वेटेज कंपन्या डाउन साइड जर का गेल्या, देन मार्केटसाठी फर्दर मोमेंटम डाउन साइडमध्ये जाण्याचा प्रयत्न होऊ शकतोय. बट जोपर्यंत का जसं आपण एनालिटिकल स्टडी केला होता, कंटिन्यू 4 वीक रेडमध्ये गेले. जर का ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन यायचं असेल, तर डेफिनेटली मार्केट 24,700च्या खालीच येणार. जर का 24,700च्या खाली जर का मार्केट गेला ना, तर एक्स्पेक्टेड आहे की नेक्स्ट वीक जो आहे आपला ग्रीनमध्ये जायची प्रोबॅबिलिटी जरा वाढू शकते ॲज पर एनालिटिकल स्टडी, एनालिटिकल डेटा. ओके.
जर का इन्फॉर्मेशन आवडली असेल, व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन समजले असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.